दुर्बुद्ध ते मना कदा नौपजो नारायणा, आता मज ऐश करी तुझे पाय चित्ती धरी. थोडा गेन द्या. उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो, आता मज ऐश करी तुझे पाय चित्ती धरी. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, आता मज ऐस करी तुझे पाय चित्ती धरी. विठला 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 दुर्बुद्धी ते मना. आवाज असाच राहू द्या, आवाज फुलच राहू द्या माझा. आज बोलायला माझं थोडं नरड दुखतंय. दुर्बुद्धी ते मना कदा नौपजो नारायण, आता मज ऐस करी तुझे पाय चित्ती धरी. महायुगे पीठे तटे भीमरत्यम, परम पुंडरीकाय दातो मुनिद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांशिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे याते नमस्कारून. आता रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया. चरणासी अर्पितो जन्म ही काया, जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती. प्रथमा वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल. दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायण, आता मज ऐस करी तुझे पाय चित्ती धरी. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगात तुकोबरायानं देवाकडे केलेली प्रार्थना आहे. सालाबाजाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आज जागराची कीर्तन सेवा तुम्हा सर्वांच्या कृपाशीर्वादानं, गाववाल्यांच्या कृपाशीर्वादानं, सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे माझ्याकडे आलेली आहे. कार्यक्रमाचे यजमान बालासाहेब गणेश डोंगरे सर, तेही पुण्याला असतात. मी थेट पुण्याहून आलो. सर कुठे गेले पण? सर आलेत का? डोंगरे सर कुठे? जेवाय बर आत्ताच आलेत ना ते बी. अतिशय सुंदर वातावरणामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या ठिकाणी आत्ताच ज्यांची उत्तम अशी चाल झाली, आमचे दिलीप महाराज टेकाळे आबा, बरोबर आहे ना, आणि भागवत महाराज लोखंडे बरांजळ्याचे, आमचा पुन्हा योग या ठिकाणी आला. बाजूलाच असलेले आमचे योगेश महाराज मिसाळ आहेत. आणि मला ज्यांनी या ठिकाणी खास करून खूप वेळा फोन करून आग्रहानं माझ्या फॉलोअपमध्ये राहिले असे आमचे गव्हाड सर, हबप हरिदास महाराज गव्हाड संयोजक, गावातील सर्व भजनी मंडळी, गायक, बसलेकर महाराज आहेत.
बाबांचीही या ठिकाणी उपस्थिती आहे. पाठीमागचे सर्व महाराज मंडळी, गावातील परगावातील गायक वादक गुरुजन आणि उत्तम अशी पक्वाद सेवा तुम्हाला मिळते आहे. गेल्या 7 दिवसापासून आमचे गणेश महाराज भानुष्य मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. रावसाहेब अण्णा खरात, श्रीमंत सर्जेराव महाराज खरात आणि माझ्यासोबत आलेले, माझ्यासोबत नेहमी असतात आमचे ज्ञानेश्वर महाराज खोटे, आज मृदंगावर आहेत. उत्तम असं वादन त्यांचंही. सर्वांना कोटी कोटी मनापासून धन्यवाद. गावातील अबाल वृद्ध विनेकरी बाबा आणि महत्त्वाचं म्हणजे साऊंड सिस्टीमवाले दादा, उत्तम साऊंड सिस्टीम आहे. फक्त शेवटपर्यंत अशीच काळजी घ्या आणि सतर्क राहा. आवाज कमी राहून देऊ नका. सारखं सतर्क राहा. आज काय आता उद्या काला तुम्ही मोकळे. उद्या आज थोडं जागावं लागेल तुम्हाला. उद्यापासून सगळेच मोकळे. आजचा दिवस उत्साहामध्ये पार पाडूयात. गावातील सर्व तरुण मंडळ, आमच्या किरणचा सुद्धा फोन येत होता. कुठे गेले? किरण भाऊचा सातत्यानं फोन असायचा. परिसरातील मंडळींचा बऱ्याच लोकांचा फोन आला मला, पण आता काही सगळ्यांची नावं मला पाठ नाही. अभंग साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे. आता थोडंसं पुढे या बरं आई. सगळे या अंतर लय झालं. आईसारखा पुढं सगळ्या नाही. उठूनच या, उठूनच या डायरेक्ट. मुली इथं, मुली बसा इथं, थेट मुलीच्या मागं बसा. मुलींना चिटकून मुली इथं बसतील, मुलींच्या मागं महिला मंडळ. तिथपर्यंत यायचंय. उठूनच या सगळ्या. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल दुर्बुद्धी मनातच येऊ देऊ नको. दुर्बुद्धी ते मना नॉर्मली करू द्या. दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. भगवंता दुर्बुद्धी मनात येऊच देऊ नको. कधीच येऊ देऊ नको. कदा न उपजो नारायणा. आता एकच कर बाबा. आता मज ऐस करी तुझे पाय चित्ती धरी. तुझे पाय चित्तात कायम राहू दे. एवढं दे भगवंता. भगवंताकडे केलेली प्रार्थना तुकोबरायण. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. आणि हा जो भाव माझ्या मनात उत्पन्न झाला, निर्माण झाला, उपजला भावो, तुझे कृपे सिद्धी जाओ. तुझ्याच कृपेनं तू पूर्णत्वास जाऊ दे, सिद्धीला जाऊ दे. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. आता एवढंच बस, बाकी काही नको. आता म्हणजे फार झाला, आता बस झालं, हे की नाही. आता तरी पुढे हाची उपदेश. इथून पुढे तरी आता बाबा एवढं मागणं आहे तुला, बस. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. परत आता चाले. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. याच्यापेक्षा दुसरं काय हवं? याच्यापेक्षा दुसरं आणखीन काय लाभ नाही आणि याच्यापेक्षा दुसरं आणखीन काय मोठा फायदा नाही. म्हणून तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आता मज ऐस करी तुझे पाय चित्ती धरी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. विठ्ठल संतांनी देवाकडं देवालाच मागितलं. संतांनी देवाकडं देवालाच मागितलं. तुमचं आमचं मागणं वेगळं, तुमची आमची अपेक्षा वेगळी. तुमच्या आमच्या चित्तामध्ये आस आहे आणि ज्याच्या चित्तात आस आहे तो कधीच नाही दास, आहे की नाही. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. चित्तात आस आहे, चित्तात तूच राहू दे ना. आता मग ऐसे करीन तुझे पाय, बस. चित्तात येऊ. तुमचं आमचं मागणं वेगळं, तुमच्या आमच्या अपेक्षा वेगळ्या, संतांच्या अपेक्षा वेगळ्या. देवाकडं देवालाच मागणारे संत
आणि देवाकडं धनसंपत्ती मागणारे तुम्ही आम्ही सामान्य. आज तर काय मागितलं बघा ना तुकोबारायनं, सद्बुद्धी तर असतेच की, पण ते मध्येच येते ती दुर्बुद्धी. चांगली बुद्धी भगवंतानं सगळ्यालाच दिलीये, ते गॉड गिफ्ट आहे, सगळ्यांनाच दिलंय ते. त्यानं समान वाटप केलीये. कोणी हुशार नसतं, कोणी माग नसतं. आहा आहा आहा. ज्याची जशी इच्छाशक्ती असते, ज्याची जशी भावना असते, माणूस तसा बनत असतो. ज्याचे जसे विचार असतात तसा माणूस घडत असतो. माझ्या विचारात होतं मी कीर्तनकार व्हावं, मी कीर्तनकार झालो. काही लोकांच्या विचारात आलं टपरी टाकावी, त्यांनी टपरी टाकली. काही लोकांच्या डोक्यात विचार आला आपण बार टाकलं पाहिजे, मग बारचं दुकान आहे त्यांचं. जसा विचार आला तसा माणूस झाला. काही लोकांच्या मनात आलं आपण हॉटेल टाकलं पाहिजे, हॉटेल आहे त्यांचं. विचारावर माणूस विचारावर अवलंबून असतो. विचार जसा करतो तसा माणूस घडतो. आणि भगवंतानं सगळ्याला बुद्धी दिलेली आहे, पण देवा तू आता दिलीस चांगली बुद्धी, मध्येच देऊ नको ती दुर्बुद्धी. दुर्बुद्धी कधीच नको बर का, कदा ना उपजो, कधीच येऊ देऊ नको, कधीच येऊ देऊ नको. कारण दुर्बुद्धी येते, आपोआपच येते. मी लय कीर्तन केले गड्या लय, पण तुमच्या गावातल्या सारखे ताट बसलेले पोरं कुठंच त्या बघा त्या बघा त्या बघा. 5वीच्या वर्गाचा क्लास टीचर होतो लोखंडे महाराज, तुम्हाला माहिती आहे भागवताचे आहे की नाही. भागवत महाराज मी 5वीच्या वर्गाला शिकवित होतो. माझ्या वर्गात हे पोरं पुढे बसले की मला ती वर्गाचीच आठवण झाली आता अशी. 5वीच्या वर्गाला शिकवित होतो मी. एकदा सहल काढली होती, सहल डोंगरात. आणि मी म्हणलो पोरांनो सकाळी 7 वाजता डबे घेऊन या. शाळा तशी 8 वाजता होती बरं का, पण मी म्हणलं सकाळी 7 वाजता डबे घेऊन या. सगळ्या पोरांचे डबे सकाळी 7 वाजता तयार झाले ना, कारण डबा घरी कोण करून देतो पोरांनो? आई. माझा डबा झालाच नाही ना, कारण बायको त्या बाका. हा हा हा. मग डबा झालाच नाही. पोरांचा डबा झाला, पोरांचा डबा आई करून देणार होती, माझा डबा कोण करून देणार होतं पोरं? बायको. त्या बाका त्या बाका. कसा मोठ्यानं म्हणतोय, तुला नाही भेटायची आता. मी बिगर डब्याचा शाळेत गेलो. आता सगळ्याच्या हातात डबे, शिक्षकाच्या हातात डबे, मॅडमच्या हातात डबे, विद्यार्थ्याच्या हातात डबे, शिपायाच्या हातात डबे, सगळ्यांच्या हातात डबे. माझ्या एकट्याच्या हातात डब्बा नाही. एक पोरग मला म्हणत होतं तुमचाच डबा राहिला ना महाराज. म्हणलं नाही झाला माझा वेळेवर. बरं चला म्हणला. आम्ही तिथे गेलो, सगळे डोंगर फिरून झाला, जेवायला बसलो आणि त्यानं त्याचा डबा मला खायला दिला. आणि म्हणलं अरे तुझा डबा मला खायला दिलास, तू एकटाच उपाशी राहिलास आणि आता तुझा डबा सगळाच मी खाल्ला ना रे, घरी गेल्यावर काय सांगशील? ते मला खाणं तुम्ही बिंदास, मी सांगतो ना मग डबा कुत्र्याने खाल्ला म्हणून. मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी 20% हुशार असते बरं का, तो निसर्गाचा नियम आहे. माझं वर्ग पोरग 5वीला आणि दुसरं एक पोरग 7वीला. मी ते पोराला बोलता बोलता बोलत होतो, पोरांनो अरे तुमच्या वयात छत्रपती शिवाजी महाराज होते, स्वराज्याची शपथ घेतली, माऊली होते, ज्ञानेश्वरी लिहिली, आणि तुम्ही काय रे ते मोबाईल बघत बसलात, काहीच हालचाल नाही तुमची अजून, चांगलं काही घडत नाही तुमच्या हातून काही. पोरांनी मला दिलेलं उत्तर फार छान होतं. माझं 5वीचं पोरग, छोटं पोरग मला म्हणला, बाबा म्हणला तुमच्या वयात राजगुरू सुखदेव आणि भगतसिंग होते, या वयात फासाव गेलते, तुमची काय हालचालच नाही म्हणला काय. मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशारच आहे. पुढची पिढी कीर्तनाला पाहिजे आणि ती पुढची पिढी कीर्तनाला महाराज याची गरज आहे बरं का. हा तुमच्या इथं कसं माहित नाही, पण आमच्या गावाकडे 5वीचं पोरग दारू प्यायला लागले. आता 5वीचं 7वीचं सुद्धा पोरग दारू प्यायला लागले. 5वीचे लेकर. मी असे काही बाप लेक बघितले की घरात दोघंही पेतात, बापही पेतोय, पोरगही पेतोय आणि आजाबी पेतोय, तिघही पेते. मला सांगायचंय, अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून कुठंतरी या मुलांचं प्रबोधन या वयात होणं गरजेचं आहे. एकदा व्यसन लागलं रे लागलं, मग सोडा म्हणण्यात काही अर्थच उरत नाही. मग कितीतरी वेळा दवाखान्यात न्या त्याला, कुठेही न्या व्यसन सोडवण्यासाठी, काही उपयोग होत नाही. आज लागूच नाही व्यसन, त्यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे. ही दुर्बुद्धीच आहे ना, ही दुर्बुद्धीच आहे. मनात जी अचानक निर्माण होते ती दुर्बुद्धी. सद्बुद्धी दिलेलीच आहे त्यानं, पण देवा पुन्हा मनात. बरं मनातच का? मनातच का?
बुद्धी कुठं असते पोराव? गुडघ्यात? कुठं असते? डोक्यात असते. मन कुठं असतं? इथं तर हृदय. इथं हृदय ना. मन मन कुठं आहे? हा? डोक्यात बुद्धी आहे ना. हृदय ना तिथं. हृदयात मन कसं असेल? कुठे आहे मन? मनात येऊ देऊ नको. मग मन कुठं आहे? इंद्रिय, डोळे, नाक, हात, पाय, कान. आता लक्षात घ्या, इंद्रिय माहिती आहेत कुठे आहे, बुद्धी माहिती आहे कुठे आहे, आणि तुकोबाराय बोलतात मनात येऊ देऊ नको दुर्बुद्धी. मग ते मन कुठे आहे? मन कुठं आहे? गुडघ्यात, घोट्यात, पाटीत, कुठं आहे? कपाळात. मन कुठं आहे? करेक्ट पत्ता सांगू का? करेक्ट मनाचा मनाचा करेक्ट पत्ता सांगतो. इंद्रियाच्या पलीकडन बुद्धीच्या अलीकडं. कसं सांगतो आता? आधी इंद्रिय जातात, मग मन जातं, आणि बुद्धीचं काम अनालिसिस करायचं असतं, निश्चय करायचं असतं, की नाही? निश्चय करायचं काम बुद्धीचं. जायचं की नको निर्णय घेण्याचं काम बुद्धीचं. बघा, निर्णय घेण्याचं काम कोणाचं? बुद्धीचं. इंद्रिय जातात अगोदर तिथं. डोळे तरी गेलेले असतात, नाही तर कानानं ऐकलेलं तरी असतं. उदाहरणार्थ सांगतो, मुंबई शब्द ऐकलाय, आणि मुंबई ऐकल्याबरोबर जरी बघितलेली नसली तरी किमान ऐकलेली जरी असली तरी इंद्रिय तिथपर्यंत गेले, म्हणून मन तिथं गेलं. आणि जर बघितलेली असली तर डोळे गेले, कानही गेले, तिथं ऐकलं पण, आणि मग तिथं मन गेलं. पण आधी डोळे गेले, कान गेले, मग तिथं मन गेलं. म्हणजे माणसाचं मन जातं, पण त्या अगोदर काहीतरी त्या संदर्भात ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं, स्पर्श झालेला असतो. इंद्रिय तिथं गेलेले असतात, मग तिथं मन जातं. आधी इंद्रिय जातात, मग मन जातं. जायचंय की नको मन गेल्याच्या नंतर प्रत्यक्ष शरीरानं तिथं जायचंय की नको हे बुद्धी ठरवते. आणि म्हणून आधी इंद्रिय, मग मन, आणि मग बुद्धी. म्हणजे इंद्रियाच्या अलीकडच आहे. आधी इंद्रिय जातात आणि बुद्धीच्या पलीकडं, दोन्हीच्या मधलं ठिकाण आहे मनाचं. विठ्ठल विठ्ठल भांडण शब्द कानावर आला आणि भांडण करायचंय. आधी इंद्रिय गेलेत तिथं. भांडण काय भानगड आहे? भांडण कसं असतं? डोळ्यानं पाहिलं, कानानं ऐकलं, आणि मग करायचं की नाही म्हणून मन तिथं गेलं भांडण करायला, भांडण करण्यासाठी. पण बुद्धीनं विचार केला, भांडण करून आपलं भलं होणार नाही, आता भांडण करायचं नको. म्हणजे आधी इंद्रिय गेले, मग मन गेलं, आणि मग बुद्धीनं निर्णय घेतला. म्हणून ते इंद्रियाच्या अलीकडच आहे. आधी इंद्रियच जातात. पदार्थ असू द्या, कुठलाही पदार्थ असू द्या, आधी तो पदार्थ जिभेनं चाखलेला असतो, त्याची चव घेतलेली असते, मग तिथं मन जातं. मिठाई, मन गेलं, पण मिठाई माहिती आहे ना आधी इंद्रियाला, म्हणून मन तिथं गेलं. आणि मग बुद्धीनं विचार केला, मिठाई खायची की नको, शुगर वाढली आहे, कॅन्सल करा. मग बुद्धी काम करते. आधी इंद्रिय, मग मन, आणि मग बुद्धी. म्हणून ते इंद्रियाच्या अलीकडच आहे आणि बुद्धीच्या पलीकडच आहे. मी नेहमी सांगत असतो, मनाला आवर कुणालाच नाही घालता आला. मन आवरल का? मन इतकं चंचल आहे, बहुत चंचल पड़े, बहुत चंचल पड़े, बहुत चंचल एका जागी थांबतच नाही आणि मनाला स्थिर
आपल्याला ठेवता येत नाही. आणि आता तर ते साधन आलंय मन अधिक चंचल करणार आहे की नाही. आणि त्यातूनही आता अधिक चंचल करण्यासाठी कमी वेळाच्या रील्स आल्यात, बरोबर आहे का. रील्सचा वेळ फार कमी असतो, पण रील्स तुमचा वेळ घेत असतो. रील्स कमी वेळाची असते, पण रील्स बघत बघत किती वेळ गेला कळतच नाही. रील्स तुमची वेळ घेत असते. अधिक चंचल बनवलं रील्सनं माणसाला. जास्त वेळ आपण मोबाईलवर सुद्धा टिकून राहू शकत नाही, लगेच स्क्रोल करतो. आणि रीलनं अधिक 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 मनाला चंचल केलंय. बघा तुम्ही एकदा रील्स बघत बसलो ना, तर एक गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी, आणि मग तो मोबाईलवर आपण स्क्रोल करत राहतो आणि आपला कसा वेळ गेलाय कळत नाही. असते कमी वेळाचीच, पण फार वेळ घेते माणसाचा. तसं बघायला गेलं तर ते साधन आहे ना, ते वरदान सुद्धा आहे. मोबाईल हे वरदान सुद्धा आहे गवाडचं. कुणासाठी वरदान आहे? कीर्तनकारांसाठी वरदानच आहे ना, आहे की नाही. कलाकारांसाठी, कीर्तनकारांसाठी त्याचा योग्य उपयोग ज्यानं केला वरदानच झालं. आमचे माऊली महाराज खोटे संगीत कला प्रेमीच्या माध्यमातून, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रभर त्यांनी नाव केलं. सोशल मीडिया त्यांच्यासाठी वरदानच आहे ना. आणि मग शाप कोणासाठी? आपल्यासाठी शाप आहे, जे दुसऱ्याचं नुसतं रील्स बघत बसतेत, दुसऱ्याचं स्टेटस बघत बसतेत, दुसऱ्याचा डीपी फाडून 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 बघत येत, असा जणू डीपीतून बाहेर यायले ते. दुसऱ्याच्या रील्सवर आपला वेळ जातो, मग आपल्यासाठी तो शाप आहे. त्याचा अतिरेक वापर करणं. आई, तुम्ही मूल जर जेवत नसल तर काय देता त्याला? देतं की नाही. लेकरू जेवत नसल तर आताची आई बरं का, म्हणजे जुन्या आया नाही बरं का, या बिचाऱ्याला मोबाईल लावता बी येत नाही जुन्या आयाला. आणि आम्ही नशीबवान आहेत गडे, आमची आई जेवताना आम्हाला मोबाईल देत नव्हती. आमची आई जेवताना अंगाई गीत म्हणायची, झोपी घालताना अंगाई गीत म्हणायची. आता झोपी घालताना बी धर मोबाईल झोप, धर मोबाईल खाय. म्हणजे त्याला आता सवय अशी लागली, मोबाईल दिल्याशिवाय खायचं नाही आणि मोबाईल दिल्याशिवाय झोपायचं. खरं सांगा, लेकरू झोपत आहे का मोबाईल दिल्याशिवाय? मग सुना देतात मोबाईल, सासा नाहीत देत. सासाला बिचाऱ्याला चालवायलाच येत नाही मोबाईल ना, सुना देतात. आई लेकराला मोबाईल देऊन त्याला जेवायला लावतात, त्याला चवीचं काहीच देणं घेणं नाही. लेकराच्या हातात मोबाईल देऊन त्याच्या तोंडात तुम्ही घास भरवता, ते कधीच तुम्हाला आळणी झालं म्हणणार नाही, तिखट झालं म्हणणार नाही, सपक झालं म्हणणार नाही, चव नाही म्हणणार नाही, इटलंय म्हणणार नाही, खराब लागतंय म्हणणार नाही. तुम्ही फक्त मोबाईल लावून द्या आणि त्याच्या तोंडात घास टाका, मशनीसारखं खपाखप खपाखप ओढीत राहते. त्याला काहीच देणं घेणं नाही, त्याला चवीचं देणं घेणं नाही, अन्न कधीच देणं घेणं नाही. खराब लागतंय म्हणत नाही का? त्याचं लक्ष खाण्यावर राहतच नाही, त्याचं लक्ष त्या मोबाईलवर आहे. लहान मुलांना मोबाईल जेवताना लागायला, जेवताना सुद्धा लहान मुलं मोबाईल सोडित नाहीत. लहान मुलांचं सोडा, मोठे पोरं सुद्धा मोबाईल सोडितच नाहीत. बाथरूम मध्ये गेलं तरी मोबाईल सोडित नाहीत. बाथरूम मध्ये गेलास निवांत राही ना तिथं तरी. मग तिथं त्याला फोन येणार तिचा, ती जागा आहे का रे बघायची मोबाईल. आणि मग फोन येणार, तिकून विचारणार कुठं आहेस, चॅटिंगवर कुठं आहेस. याने काय सांगावा, खरं सांगावा का मग हे काय सांगत आहे माहितीये का, खोटं खोटं आहे ना. घरीच आहे, घरी कुठं? आता किचन मध्ये. किचन आहे होय ती? अरे रे रे रे. आणि मग सवय अशी लागली, लहान लेकराला मोबाईल दिल्याशिवाय जेवण होत नाही आणि बऱ्याच तरुणाला मोबाईल दिल्याशिवाय संडास होत नाही. ही पंचायत झाली हो ना, वस्तुस्थिती ही. सवय इतकी घाण असते, सवय इतकी बेकार असते, माणूस सवयीचा गुलाम होतो गड्या हो. व्यसनच आहे ते मोबाईल, एक व्यसनच आहे. एक वाक्य घरी घेऊन जा, मोबाईल बघू नका मी म्हणत नाही, मोबाईल बघू नका म्हणत नाही, पण ते अधिक डेंजर कधी आहे माहितीये का? झोपताना 1 तास मोबाईल पासून दूर राहा, झोप चांगली लागल. आणि उठल्या उठल्या सकाळी 1 तास मोबाईल पासून दूर राहा. हे जास्त तुमची सवय प्रबळ करणारा वेळ कोणता आहे लक्षात ठेवा. झोपताना 1 तास मोबाईल बाजूला ठेवायचा, 1 तासानंतर झोपायचं. नाही तर 12 वाजता मोबाईल बाजूला ठेवतात आणि आता म्हणतात आता 1 वाजता झोपतो. असं नको ना, लवकरच झोप.
झोपताना मोबाईल बघू नको आणि सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघू नको. तुझं मन प्रसन्न असतं, रात्री सबकॉन्शियस माइंड तुमचा काम करत असतो आणि त्याच वेळी तुम्ही त्याला इंटेन्शन चुकीचं देत असता. मोबाईल लावणं तुमच्या हातात आहे, मोबाईलमध्ये काय येतं तुमच्या हातात नाही. टीव्ही लावणं तुमच्या हातात आहे, टीव्ही मध्ये काय येतं तुमच्या हातात नाही. आणि मोबाईल माणसाला अधिक अधिक चंचल करतोय. अरे हाय मन अधिक चंचल आहे, अधिक चंचल आहे मन, आणि त्या मनाला अधिक चंचल करण्याचं काम आपण करतोय. आणि मोठं काही हे साधन आमच्यासाठी खरंच वरदान आहे. बरं मला सांगा डोंगरे बाबा, मला इथं कशावरून बोलवलं तुम्ही? माझी तुमची काही ओळख? आपण काही पाहुणे सोयरे, सगळे सोयरे नाही ना? काही मित्र माझे जुने कुठले क्लासमेट वगैरे नाही ना? मग कसं काय बोलवलं? आपले भागवत महाराज तुमच्या गावाला बरणजाळ्याला आलो मी, हे की नाही? कसं बोलवलं मला तुम्ही? मोबाईलवरच पाहिलं ना. मग मोबाईलवर पाहिल्याच्या नंतर आम्ही पुण्याहून इथपर्यंत येतो. आमच्यासाठी मोबाईल वरदान झालं, महाराजांसाठी मोबाईल वरदान झालं. ज्यानं ज्यानं मोबाईलवर व्हिडिओ टाकले ते सिद्ध झाले, प्रसिद्ध झाले, ते मोठे झाले, रील स्टार झाले. त्यांच्यासाठी मोबाईल वरदान ठरला. पण त्यांच्या रील्स बघत बघत आपण वेळ खर्च केला, आपल्यासाठी तो शाप आहे ना रे. तुम्हाला काय येतं आणि तुम्हाला काय येत नाही असं कणत बसत जाऊ नका. त्या सूरज चव्हाणला बिचाऱ्याला काय येतं आणि काय येत नाही, त्यानं लक्षच केलं नाही मला काय येत नाही. तो आपला सिद्ध होत राहिला, प्रसिद्ध झाला. सिद्ध झाल्याशिवाय माणूस प्रसिद्ध होत नाही. आधी स्वतःला सिद्ध करा, मग आपोआप प्रसिद्ध व्हाल. तुम्ही सिद्ध करायला मागे. आई तुमच्या लेकराचा हातातला मोबाईल आणि तुमच्या लेकराच्या हातातला माईक त्याचं उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. हे माईक असलं ना आणि मोबाईल तुमच्याकडे असला ना, तुमच्या लेकराचं उज्ज्वल भविष्य तिथं घडू शकतं. मग माईक पण द्यायचा. मी नेहमी सांगत असतो, आलो जन्माला घातलं, मरायचंय प्रत्येकाला, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जायचंय. पण चांगलं काहीतरी करून भगवंतानं सगळे जीव जन्माला घातले, सगळे वेगवेगळे आहेत. खोटे महाराजांचा चेहरा वेगळा, माझा चेहरा वेगळा, भागवत महाराजांचा वेगळा, गवाड सरांचा वेगळा, डोंगरे सरांचा वेगळा. सगळ्यांचे चेहरे वेगळे आहेत बघा, सगळ्यांचे मन वेगळे आहेत, सगळ्यांचे आचार, सगळ्यांचे विचार, सगळं काही वेगळं आहे. अर्थातच भगवंतानं आम्हाला काहीतरी वेगळं निर्माण करण्यासाठी जन्माला घातलंय. आम्ही वेगळं काय करतो बरं? तेच गाव, तेच वटा, तेच पहारावर कुचा निंद्या. काय वेगळं करतो? आजोबांना कुचा निंद्या केल्या, घर फोडले, गावं फोडले. आता बाप करतोय आणि बापाच्या जागेवर पोरग करतोय. नाही तर लोक करते ते. बाकीच्यांनी काय केलं? ह्याच्या त्याच्या मागं पळाले. बसा ना महाराज, ए बसा महाराज बसा. त्याला काहीच देणं घेणं नाही कीर्तन करायचं. काय बघतो रे? क्लासमेट आली काय बघतो? बापानं आजोबानं केलं, बापानं केलं तेच. नाहीतर मग आपण याच्या त्याच्या मागं फिरतो. येईल आता जवळ इलेक्शन, आवाज कुणाचा? त्या बापाचा. येऊन येऊन येणार कोण? तुझी मावशी. तुला काय करायचंय त्याच्यावर? काहीतरी वेगळं निर्माण करण्यासाठी जन्माला घातलंय तुला, काहीतरी वेगळं निर्माण करणं. अरे राजा सरदाराच्या पोटी जन्माला आलाय का नोकरी करता आली असती हो शुभराजाला? पण नोकरी नव्हती करायची. नोकरी नव्हती करायची. तुमचं आमचं सगळ्यांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपण काहीतरी वेगळं निर्माण करू, ही भावना होती. आणि एक बोलू का? मी मगाशी बोललो, छोट्या मोठ्या माणसाच्या, चिल्लर माणसाच्या नादी लागणारा माणूस कधी मोठा होत नाही, आणि मोठा होणारा माणूस कधी छोट्या माणसाच्या नादी लागत नाही. शिवबाराजाला स्थानिकचे लोक म्हणत होते, तुम्ही कसले राजे? राजे तर आम्ही. तुकोबारायला स्थानिकचे लोक म्हणत होते, तुम्ही कसले महाराज? तुम्हाला काय वेद माहिती आहे? आणि मग तुकोबारायने प्रखडपणे सांगितलं, वेदच काय? वेदाचा अर्थ हे
भागवत महाराजांसाठी वाजवा बरं जोरदार टाळ्या एकदा. वा. आता खोटे महाराजांसाठी खरंच टाळ्या वाजवा. हा आता वाजवा माझ्यासाठी बी एकदा. आता काय मोठ्याच्या नादी लागणारा राजा छोटा कसा राहील बरं? आणि कोणाच्या नादी लागला? औरंग्या ये 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 तलवारीच्या टोकावर भाकरे बसतात मराठे. औरंग्या तुला भाजा या वेळ लागणार नाही. ए शाहिस्ते खान, अफजल खान, औरंगजेब एक 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 सरदार अंगावर घ्यायचंय. मोठे मोठे सरदार संपवायचे. बस बस बस. मोठ्या मोठ्या सरदाराला संपवलं. मोठे मोठे ते सरदार जव केले त्यांनी गार. मोठे मोठे ते सरदार जव केले त्यांनी गार. जव निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार. जव निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार. मोठे ते सरदार जव केले त्यांनी गार. जव निघाली जगायला तर कुत्रही जगतं दादा, पण त्या जगण्याला काय अर्थ असला पाहिजे. किड्या मुंग्या जगतात रे, जगण्याला काही अर्थ असला पाहिजे. तुमच्या जगण्याला काही अर्थ असला तर, नाहीतर जीवन व्यर्थ आहे. म्हणून चिल्लर माणसाच्या नादी लागू नका, गावातल्या डॉनच्या नादी लागू नका. मोठा डॉन बघा तिकडं जालन्यात जाऊन. इथं चिल्लर माणसाच्या काय नादी लागायचे. आणि चिल्लर माणसाच्या नादी लागणं, चिल्लर माणसाच्या सोबत भांडत बसणं ही दुर्बुद्धीच आहे. काहीच येऊ देऊ नको देवा, काहीच येऊ देऊ नको मनात. आता बरं असं नाही म्हणले सद्बुद्धी दे देवा, सद्बुद्धी मागितली नाही, सद्बुद्धी दिलीच त्यानं. येते ती नाश करण्यासाठी येते ती दुर्बुद्धी. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या दुर्बुद्धी दे मना हे राम, दुर्बुद्धी दे मना
नारायण गदा नमो वाजवा महाराजांसाठी टाळ्या एकदा साऊंड सिस्टीम वाल्यासाठी वाजवा. आता एकदा माझ्यासाठी वाजवा. त्या बघा हा लय कीर्तन केले गडे, पण तुमच्या गावातल्या सारखे ताट बसलेली पोर त्या बघा त्या बघा त्या बघा. हाताची घडी तोंडावर बोट. मामाच्या खिशात असू दे, मामाच्या खिशात फाटकी का असाना, पण त्याचीच गरज आहे आता मामाची. दुर्बुद्धी येऊ देऊ नको. चांगली बुद्धी आहेच की, पण मध्ये दुर्बुद्धी. ऐका ना, चांगले काम करून कमवून खाणं सद्बुद्धी आहे. न कमवता आयतच भेटलं पाहिजे दुर्बुद्धी आहे. आयतच भेटलं पाहिजे दुर्बुद्धी आहे. काम न करता मला सगळं कमवून खा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आणि पुढचं वाक्य महत्वाचं आहे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाली. चांगलं कमवा, चांगलं खा, चांगलं जीवन जगा, सद्बुद्धी आहे. काहीच नाही करायचं, आयतच मिळालं पाहिजे, दुर्बुद्धी आहे. वाढत चालली आहे सध्या, भिकाऱ्याची संख्या वाढत चालली आहे सध्या. हो, त्या दिवशी मी बायपास चौकात आलो पुण्यात. एक भिकारी भेटला मला. म्हणला महाराज 20 रुपये द्या. 20 रुपये दिले मी त्याला. टेकाळे महाराज 20 रुपये दिले आणि ते गेलं तिथून निघून. मी युटर्न मारून थोड्या वेळानं आलो. परत तिथंच तो भिकारी तिथंच दिसला. परत म्हणला महाराज 20 रुपये द्या. अरे म्हणलं मगाशी दिलते ना तुला. ते म्हणलं ते माझ्या मैत्रिणीला दिले. हा, आणि म्हणलं भिकारीला बी मैत्रीण असते का? हा म्हणला तिच्यामुळं तर भिकारी झालोय. ते बघा, आयत खाणाराची संख्या वाढली, काही न करता खा. मी नेहमी बोलतो बरं आवाड सर, तुमच्यासारखं मी सुद्धा नोकरी केली काही दिवस. 13 वर्ष शिक्षकाची नोकरी केली. नॉन ग्रँड. नॉन ग्रँड म्हणजे काय? बिनपगारी आणि फुल अधिकारी. 13 वर्ष बिनपगारी नोकरी करणं म्हणजे तो फार मोठा वनवास आहे. आणि किती वर्ष वनवास भोगला मी? 1 वर्ष कमी देवापेक्षा. हा, उगा कशाला देवाचं रेकॉर्ड मोडायचं म्हणून. तुम्ही मी शिक्षक होतो, आता ट्रेनर आहे. मी खनाखन पैसे कमवतो बाबा. आणि म्हणून मी प्रांजळपणे सांगतो, विनम्रपणे सांगतो, खपाखप पैसे कमवा. पैसे कमवल्याशिवाय किंमत नाही बरं का. हो हो हो, तुम्हाला सांगतील बरेच लोक पैशाला काय कुत्रं खातं का. नाही नाही नाही, पैशाला कोंबडी खाती का, हे शब्द आहेत ना आपल्या इकडचे. पैसे कमवा, चांगल्या व्यवहारातून कमवा आणि भरपूर कमवा. चांगलं जीवन जगा, वैभवशाली जीवन जगा. सत्य सांगतोय. आणि ते जर करायचं असेल ना तर पहिलं फक्त पिकवून चालणार नाही, पिकवत पिकवत विकायला शिका. आपल्या पंजोबानं शेती केली, डोंगरे साहेब श्रीमंत झाला नाही. आपल्या आजोबानं शेती केली, तो श्रीमंत झाला नाही. आपला बाप शेती करतो, तो शेतीवर श्रीमंत झाला नाही. आपण काय वेगळा दिवा लावणार आहे? शेती करू नका म्हणत नाही मी, शेती तर कराच, पण पिकवत पिकवत विकायला शिका. आपल्या हातात विकणं नाही, पिकवणं नाही. फक्त पिकवणं बी आपल्या हातात आणि विकणं बी आपल्या हातात आलं की मग आपले दिवस चांगले येतील. मग शेतकरी राजा होईल. आता शेतकरी राजा नाही, एवढं म्हणायचं शेतकरी राजा. आणि या दुनियात काही बी विकतं पोरावनं, काही बी विकतं. यहाँ सब कुछ बिकता है दोस्त, तो रहना जरा संभाल के.
बेचने वाले तो हवा भी बेचते हैं गुब्बारों में डाल के। यहाँ सच बिकता है, झूठ बिकता है, बिकती है हर कहानी, तीनों लोगों में फैला है, फिर भी बोतल में बिकता है पाणी। जमिनीवर पाणी किती टक्के रे? 71% विकतंय काय? पाणीच विकतंय. विकण्याची कला आली पाहिजे हो. त्या दिवशी मी इथं संभाजीनगरच्या बस स्टँडला आलो, विकण्याची कला सांगायला तुम्हाला. तिथलं एक पोरग म्हणत होतं संभाजीनगरचा लाडू 20 रुपयाला, दिवाळीत लाडू विकत होतं. संभाजीनगरचा लाडू 20 रुपयाला. आणि त्याच्याच बाजूला एक म्हातारी लाडू विकत होती, ती म्हणायची मथुरेचा लाडू संभाजीनगर मध्ये मिळतो 40 रुपयाला. मी म्हणलो मग आता 20 रुपयाचा घेण्यापेक्षा 40 रुपयाचाच घेऊ ना, कारण कुठला लाडू येतो? मथुरेचा लाडू संभाजीनगर मध्ये भेटतो. मी 40 रुपयाचा लाडू घेतला, खाल्ला. परत मी 20 रुपयाचा बी घेतला, खाल्ला. चव एकच आहे, आकार बी तेवच आहे. पण म्हातारीला म्हणलो, म्हातारे खरं सांग, 20 रुपयाचा लाडू ते पोरग विकतय, त्याची चव सेमच, आकार तेवढाच. खरं सांग, हे लाडू मथुरेहून आणून विकतेस का संभाजीनगरचा आहे? म्हातारी म्हणली, बाबा माझं नाव मथुरा आहे म्हणून म्हणले मथुरेचा लाडू. विकण्याची कला आली ना, झालं गड्या. आणि शेतकऱ्याच्या पोरांना फक्त विकण्याची कला नाही, बाकी काही नाही गड्या. बोलू नये पण बोलतो आता. मी सुरुवातीचं पुस्तक काढलं होतं माणुसकी नावाचं. महाराज, माणुसकी नावाचं पुस्तक होतं माझं. 30 रुपयाला पुस्तक असायचं. मी शाळेवर नोकरी करत करत मला ज्या दिवशी हाफ डे आहे ना, त्या दिवशी मी मोटरसायकलवर डिस्कवर गाडीवर घेऊन ते माणुसकी पुस्तक विकण्यासाठी जायचो. काही शाळेवर जायचो, कुठंतरी क्लासेसवर जायचो. कोणालाही म्हणायचो हे माझं माणुसकी नावाचं पुस्तक आहे, फार चांगला कंटेंट आहे त्याच्यामध्ये. पण माणुसकी पुस्तकाला कुणी सुद्धा घेतलं नाही, म्हणजे कुणी सुद्धा माणुसकी दाखवली नाही. तिथून पुढे माणुसकीच्या प्रती छापायच्या बंद केल्या. पण ते माणुसकी पुस्तक मला बऱ्याच लोकांनी माणुसकीच्या नात्याने असं द्या म्हणत, त्या बघा द्या की म्हणायचे वाचायला. माणुसकी सगळी माणुसकीतच गेली माझी. 1000 प्रती अशाच गेल्या. शाळेवर गेलो, क्लासेसवर गेलो, कुणीच नाही घेतलं. एक लक्षात ठेवा. मग कालांतरानं मी समाजातली मेक ओळखली आणि लोकांना गरज कशाची आणि पैसा कुठून मिळेल असा विचार केला. मग माझ्या लक्षात आलं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक काढावं. कारण भाषणाची बऱ्याच लोकांना अडचण आहे, आणि अडचण कोणाला? तर मोठ्या मोठ्या लोकांना अडचण आहे भाषणाची. मग मोठ्या लोकांसाठी आपण काहीतरी काढावं म्हणून वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक, सगळे राजकीय सामाजिक भाषणाचे स्क्रिप्ट रेडी असणारं पुस्तक मी काढलं, प्रकाशित केलं. चांगलं चालायला लागलं आणि चांगलं पुस्तक, तर दर्जेदार पुस्तक केलं. मी पण कोट घालून फिरायला लागलो. आणि मग मला जगाचा एक साधा नियम कळला, बाबा तो कटू सत्य आहे आणि ते स्वीकारा. चिंध्या पांघरून सोनं विका, गिराईक येणारच नाही. सोनं पांघरून चिंध्या विका, ग्राहक हटणार नाही. आणि हेच आपल्याला आतापर्यंत समजलं नाही. मग कळकळ मला ती वाटते. पोट पाटीत गेलं, त्या शेतकऱ्याचं पोट पाटीत गेलं. त्यानं दूध धार काढायच्या, दूध त्यानं पिकवायचं, बाजरी ज्वारी त्यानं पिकवायची, त्याचं पोट पाटीत गेलं. आणि शेतकऱ्याचं दूध दही तूप शहरातल्या लोकांनी खाऊन त्यांचं पोट मावाना गेलं. रोज सकाळी शेतकरी धार काढायला जातोय, दूध घालायला जातोय, आणि रोज सकाळी ही माणसं पोट कमी करण्यासाठी पाळतात. किती फरक आहे बघा. म्हणून आता तरी जागा झालं पाहिजे गड्या आपण. बस बस बस. किती सप्ते झाले महत्वाचं नाही, किती जागे झाले तरुण, किती व्यवसायाला लागले तरुण, तरुण पोरं किती निर्वेशनी झाले हे महत्वाचे. सप्ते करायचे, महाराज लोक बोलवायचे 100 बडकर 1. मी हे महाराज लावणार, मी तो महाराज लावणार. लावायचा नसतो महाराज, बोलवायचा असतो. तुमच्याकडे ती भाषा आहे बुवा. या महाराजाला अरे बदल काय झाला, काय मिळालं, काय फरक काय पडला? फरक काहीच नाही. दरवर्षी झाड वृक्षवल्ली आम्हा सोयरे, किती झाडं लावले? नाही, झाडं लावणं आम्हाला काही देणं नाही. किती झाडं लावले आम्हाला काही? बरं, कीर्तन सुद्धा दुसऱ्या दिवशी विचारण्यात येतं की रात्रीचं कीर्तन कसं झालं, काय झालं? कोणी म्हणतं का? गवाड सर असं कोणी विचारतं का रात्रीच्या महाराजांना अभंग कोणता घेतला होता आणि चिंतन कसं केलं? रात्रीच्या महाराजाची गाडी कोणती होती त्या बघा.
अरे महाराज गाडीतून कोणत्या आला आणि गाडीतून कोणत्या गेला यापेक्षा महाराज अभंगात कसा आला ना अभंगातून कसा गेला याच्याकडे बघणारे माणसंच राहिलेत कुठं. देश तसा वेश घ्यावा लागायला लागला. मी एके दिवशी असंच दुर्बुद्धी ते मन काय आहे, बुद्धी काय आहे, इंद्रिय काय आहेत बोलत राहिलो. असो भ्रम काय आहे, सत्य काय आहे. आणि मी बोललो मग कीर्तनामध्ये, सांगा भ्रम काय आहे आणि सत्य काय आहे, कळलं का? एक जण उठला म्हणला हो कळलं की. म्हणलं काय? ते म्हणला तुम्ही जे बोलतात ना ते सत्य आहे आणि तुम्हाला वाटत असेल आम्हाला कळतंय, तुमचा भ्रम आहे. कुठं राहिलेत आता? आणि म्हणून ही दुर्बुद्धीच आहे गड्या हो. ती विनाशाकडे घेऊन जाते ती दुर्बुद्धी आहे. कधीच येऊ देऊ नको नारायणा. भगवंताकडे प्रार्थना केली. मग काय करावं आता? आता मग ऐसे करी, आता मग ऐसे करी, माईक चालू झोपले काय? माईकचा हा झाला. आता एवढंच कर, तुझे पाय चित्तीत. आवाज द्या, गेन द्या. आवाजाला ढिलं नका पडू. वाढवा थोडा आवाज, गेन द्या.
करा नीट करा आवाज. आता फार काही झालं ना, बस आता मज ऐसे करी तुझे पाय. मागणं सुद्धा तसं आहे, मागणारा त्याच प्रतिभेचा आणि मागतोय तो ते जगाच्या मालकाला. तुमचं आमचं मागणं वेगळं, तुमच्या आमच्या अपेक्षा वेगळ्या, तुमचं आमचं सुखदुःख वेगळं. सईबाई राणीसाहेबांना शिवबाराजांना काय मागितलं होतं माहिती का? सईबाई राणीसाहेबांच्या आयुष्यातला शेवटचा प्रसंग आहे. मागितलं होतं काय माहिती का? माझ्या लेकराला आईचं प्रेम द्या. शिवबाराजे विचारत होते काय अपेक्षा काय तुझी, आणि त्यावेळी शिवबाराजे विचारत असताना सईबाई राणीसाहेब म्हणत होत्या मी बाकीचं काहीच बोलत नाही महाराज, निर्णय तुमचा आहे, त्याला राजगादी द्यायची की नाही द्यायची मी नाही बोलत आहे, पण त्याला आईचं प्रेम द्या बस एवढं सांगते. कारण 1.5 वर्षाचा असताना लेकरू तुमच्याकडे देऊन जाते, त्याला आईच्या प्रेमाची जास्त गरज आहे. काय मागितलं मातेनं बघा. कैकेयीने काय मागितलं होतं? काय मागितलं होतं कैकेयीनं? 14 वर्षे वनवास, दुर्बुद्धी. दुर्बुद्धी सगळ्या अयोध्याचा नाश करायला निघाली होती. अरे अयोध्याचा नाश कैकेयीच्या दुर्बुद्धीनं झाला, आपल्या घराचा का होणार नाही आपल्या दुर्बुद्धीनं? आताचा राम असता, त्या रामानं सहन केलं सगळं आहे की नाही, गेला बी तो बिचारा 14 वर्षे. आताचा राम असता तर, आताचा राम असताना आताची कैकेयी म्हणली असती ना तसं, आताच्या रामानं आताची कैकेयी उचलू उचलू आपटीली असती. आदर्श जीवन कसं जगावं भगवंतानं जन्माला येऊन दाखवलं. सावत्र का असना माता आहे ना, त्या मातेची कदर कर गड्या. शिवबाराजानं आईसाठी राजवाडा बांधला पाचाडला, रायगडाच्या खाली पाचाडला. तुम्हाला ते माहित नाही, शिवाजी महाराजांनी रायगडला पाचाडला जिजाऊ मासाहेबांनी स्वतंत्र मासाहेबांसाठी महाल बांधला होता, ते नाही माहिती. नाही तुम्हाला काय माहिती माहिती का? शाहजहां ने मुमताज के लिए क्या बनाया? काय बनवलं पोरांनो? ताजमहल. आईसाठी राजवाडा बांधणारा नाही माहिती राजा आम्हाला. नाही 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 नाही, थकल्या होत्या जिजाऊ मासाहेब. मग शुभा ए शुभा, रायगडावर 8 पत्न्यांसाठी 8 महाल बांधलेस, मंत्र्यांसाठी महाल बांधलेस, अष्टप्रधान मंडळांसाठी. माझ्यासाठी एखादी खोली नाहीच का बांधली आईसाठी? टपकन डोळ्यात पाणी आलं शिवबाराजांच्या, आणि राजा बोलायला लागला आऊसाहेब सगळं स्वराज्य एकीकडं आणि तुम्ही एकट्या एकीकडं, तुमच्यासाठी खाली पाचाडला राजवाडा बांधलाय. कारण आहे त्याचं, रायगडाचा वारा आता या वयात 70 वर्षाच्या वयात तुम्हाला मानवत नाही, हे खाजगीतल्या वैद्यानं सांगितलं. म्हणून तुमची सोय मी रायगडाच्या खाली पायथ्याला स्वतंत्र राजमहाल बांधून केली आहे. आईसाठी राजानं आईसाठी राजमहल बांधला. कळालं नाही फक्त आपल्याला, आतापर्यंत कळू दिलं नाही. फक्त माहितीये काय माहितीये का? अफजल खानाला टारटाराच फाडला, आता त्याचा कोतळाच काढला. पण तो काढताना सुद्धा किती त्याग आहे बघा ना माग. सईबाई राणीसाहेब काय म्हणले माहितीये का? सईबाई राणीसाहेब काय म्हणल्या होत्या माहितीये का? सईबाई राणीसाहेब शिवराजाला त्या काळात म्हणल्या होत्या, मी जाताना बोलल्या होत्या मी जाते, माझा चेहरा कधी तुमच्या नजरेसमोर येऊ देऊ नका. का? तुम्ही अफजल खानाला मारायला चाललात आणि मी मृत्यूसमयी इथं पडलेले आहे, आणि मी जर इथं अंथरुणाला खिळून पडलेला चेहरा तुम्हाला दिसला ना, तर तुमच्या हातातली ताकद कमी होईल राज, तुमच्या हातातली कट्यार गळून पडेल राज. म्हणून आमची आठवण काढू नका, स्वराज्यासाठी हे मागणं मागते बघा. काय मागितले रे? काय वीरांच्या मातेचं मागणं असायचं आई? पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी महाराज अडकलेले आहेत. पन्हाळ्यावर ऐका आता, पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी महाराज अडकलेले आहेत आणि पन्हाळ्याचा वेढा काय केला तुटत नाही. वेढा तोडला देखील, राजा गेला देखील, बाजी प्रभू खिंडीमध्ये लढायला उभा राहिला देखील. रक्तानं माखलेला बाजी, रक्तानं, आवाज द्या ना दादा, आवाज द्या, आवाजाशिवाय नाही जमणार आता हे. रक्तानं माखलेला बाजी हातात 2 नंग्या तलवारी घेऊन लढत होता. सप 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 वार करायचा, हातात त्या 2 नंग्या तलवारी गर 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 फिरवत होता बाजी. या रे या गडी येत होता तसा आडवा करत होता.
बाजीच्या हातातल्या नंग्या 2 तलवारी, पाठीवरती ढाल आहे, लढतोय. अनेक माणसी एकटा बाजी जीवाची बाजी लावत होता, हातातल्या 2 नंग्या तलवारी घेऊन लढत होता. लढता लढता शेंदूर फासलेल्या मारुतीरायासारखी मूर्ती दिसायला लागली. वार व्हायच्या बाजीच्या अंगावर रक्ताच्या चेकांड्या उडायच्या, रक्ताच्या चेकांड्या उडायच्या तशा पावसाच्या पाण्यानं धुवून जायच्या. रक्त पावसाच्या पाण्यानं धुवून जायचं. पुन्हा बाजीच्या अंगावर नवा घाव व्हायचा. जसा घाव व्हायचा अंगाच्या बाहेर रक्त यायचं, मांसाचा तुकडा बाहेर यायचा आणि शेंदूर फासलेल्या मारुतीरायासारखी बाजीची मूर्ती दिसायला लागली. पण बाजी मात्र लढत होता. लढता 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 तोफाचे बार कानावर आले आणि बाजीने आपला देह ठेवला आणि बोलला बाजी, राज लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज. मुजरा या बाजीचा शेवटचा मुजरा करून बाजी धारा तीर्थ पडला. पुन्हा बातमी कळली, पुन्हा बातमी कळली, शिवबाराजाला बाजी गेला. एवढ्यात कोणीतरी येऊन बोललं, राज बाजी तर गेलाच, पण तुमचं रूप घेऊन जो शिवा काशीत गेला होता ना, तोही गेला, शिवा काशीतही गेला. मग शिवा काशीत गेल्याच्या नंतर शिवा काशीच्या आईला कोणी निरोप दिला का? शिवा काशीत गेल्याच्या नंतर शिवा काशीच्या आईला कोणी निरोप दिला का रे, तुझं लेकरू गेलंय म्हणून? जिराजा धाडसच कोणी करत नाही बघा. मावळा बोलायला लागला, जिराजा धाडसच कोणी करत नाही बघा. आईला तुझं लेकरू गेलंय असं सांगण्याचं धाडस नाही कोणी करत. आई लेकरू जर गेलं ना, आईला जर बातमी सांगायची असली ना, कोणी सांगायचं धाडस करत नाही. आणि म्हणून ज्या आईचं बछडं गेलंय ना, अख्ख्या गावात माहित होतं सगळ्यांना आमक्याचं लेकरू गेलंय, पण आईला माहित होत नाही. आईला कोणी सांगायचं धाडसच करत नाही. शिवबाराजे बोलले, मी जातो शिवा काशीच्या आईला सांगायला मी. आणि राजा निघाला, जड अंतकरणानं निघाला. आई नीट ऐका आता, लेकरू गेले शिवा काशीच्या आईचं, शिवा काशीत गेला आणि राजा निघाला, जड अंतकरणानं राजा निघाला आईला बातमी सांगायला. आई, ए आई, तुझं लेकरू गेलंय ग, तुझं पोर गेलंय का आई? ए आई, तुझा शिवा गेलाय ग, तुझा पोटचा गोळा गेलाय आई, तुला कायमचं सोडून गेलाय. हे सांगण्याची जिम्मेदारी शिवबाराजावर आली आहे. आणि शिवबाराजा गेला, त्या गरीबाच्या घराला शिवबाराजा लेकरू गेल्याची बातमी सांगायला गेला, पोराच्या मृत्यूची बातमी सांगायला आईकडे गेला. थकलेल्या पावलानं गेला, खाली पापणी घालून उभा राहिला आणि शिवा काशीच्या आईच्या जवळ जाऊन उभा राहिला. शिवा काशीच्या आईला कोण आनंद झाला बघा ना. शिवा काशीची आई सुनेला बोलायला लागली, अगं बघ 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 कोण आलाय, राजा आलाय ग, राजा आलाय. गुळ पाणी घे, हातावर दे गुळ, साखर दे हातावर त्याच्या, तोंड गोड कर राजाचं. शिवबाराजांच्या कानावर ते शब्द आले. शिवबाराजे मनात बोलायला लागले, ए आई, ए आई, तोंड गोड करणारी बातमी नाही का आणली? तोंड कसं गोड करू, बातमी तर कडू आणली आहे ग. शिवबाराजांना हात जोडले आणि आईकडे बघून बोलायला लागले. आईच्या नजरेला नजर दिली आणि आईला बोलायला लागली, आई एक बातमी सांगू? बोला बोला महाराज, बातमी कुठली आणली? बोला बोला. शिवबाराजांच्या डोळ्यात टपकन पाणी आलं आणि शिवबाराजे हात जोडून बोलले, आई आम्हाला माफ करा, तुमचा शिवा स्वराज्यासाठी गेलाय, तुमचा शिवा तुम्हाला कायमचं सोडून गेलाय. हे आई, पोटचा गोळा आपल्याला सोडून गेला, आपल्या आधीच कायमचा. ही बातमी कुठल्याही आईला कळल्यानंतर आईला काय वाटलं असेल? आईच्या डोळ्यामध्ये टपकन पाणी आलं. शिवा काशीचं लहानपण तिच्या डोळ्यासमोर दिसायला लागलं. शिवा काशीत खेळलेला, बागडलेला शिवा काशीत जशाच तसा दिसत होता आईला. धुसमुसून रडायला लागली माय शिवा काशीच्या आठवणी काढत काढत. आणि शिवबाराजे बोलायला लागले, आई माफ करा, तुमचा एक शिवा गेलाय नवं, पण हा दुसरा शिवा आहे की. राजा, मी त्याच्यासाठी नाही रडत रे राजा.
राजा मी त्या शिवासाठी नाही रडत रे राजा. राजा रडते मी त्या भगवंतासाठी. त्यानं मला असले 4 शिवा काशीत का नाही दिले? मी स्वराज्याला अर्पण केले असते. वीरांची माता वीरांच्या मातेचा धर्म जाणते. भगतसिंहाची आई भगतसिंहाला म्हणत होती, भगत हे 50 रुपयाची नोट धर. भगत ही 50 रुपयाची नोट धर, बाजारात जा, सामान घेऊन ये. तुला बघायला पाहुणे येणार आहे, तृप्त झाले पाहिजे, जेवले पाहिजे. तुझं लग्न होईल, तुझा संसार थाटामाटात होईल. भगतसिंहाने 50 रुपयाच्या नोटीकडे पाहिलं आणि भगतसिंह म्हणले, आई 50 रुपयाचं सामान आणल सुद्धा मी, पाहुणे जेवतील सुद्धा, तृप्त होतील, माझं लग्न जमल. ए आई, माझं लग्न जमल, माझं लग्न होईल ग. पण आई, माझं लग्न झाल्यानंतर मला उभी हयातभर बाईची सेवा करावी लागेल ग. माझा जन्म बाईची सेवा करण्यासाठी नाही आई, माझा जन्म या काळ्या आईची सेवा करण्यासाठी आहे. वीरांची माता वीरांच्या मातेचा धर्म जाणत होते आणि म्हणून त्या वीरांचे पोवाडे आजही गायले जातात राजा. आजही म्हणतो शाहीर तुमच्या गावामध्ये येऊन, ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभ, डप्पावर थापतो पुण्याचा, डप्पावर थापतो पुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिव शंभूचं गात गुणगान, शिव शंभूचं गात गुणगान, शिव शंभूचं गात गुणगान. टाळी एक टाळी, वर हात वर, सगळ्यांचे हात वर. शबाश. काय म्हणावं त्या शाहिरानं म्हणावं, अदिन मन साधू संताला, साधू संताला, ज्ञानेश्वराला, नामदेवाला, एकनाथाला. शाहिरीनं साज चढविला, शाहिरीनं साज चढविला. शाहीर देशमुख गात पवाड्याला, गात पवाड्याला, गात पवाड्याला, गात पवाड्याला, गात पवाड्याला. काही ताली, शबाश. जय हो, वा वा, टाळी वाजवा, शबाश.
खान आलाय जो मान नव्हती त्याला जाण शिवाजी राजा चक्रवर्तीची शिवाजी राजा चक्रवर्तीची शिवाजी राजा चक्रवर्तीची नव्हती त्याला जाणीव शक्तीची नव्हती त्याला जाणीव शक्तीची नव्हती त्याला जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची धीराजीची करील काय कल्पना युक्तीची करील काय कल्पना युक्तीची अफजल खानाला भेटायला यायची वेळ किती ठरली होती माहितीये 10 वाजता शिवाजी महाराजांनी अफजल खानाला भेटायला यायचंय वेळ किती दिली होती भेटण्याची सकाळी 10 वाजता पण 10:30 वाजले तरी माझ्या राजानं अजून प्रतापगड नाही सोडला 11 वाजले तरी राजानं गड नाही सोडला 11:30 वाजले तरी राजानं गड नाही सोडला 11:45 वाजले तरी राजानं गड नाही सोडला आता वाजले की 12 वाजता राजानं गड सोडला 12 वाजता का 12 वाजता सूर्याची किरण सरळ खाली जातात खानाला वरच अस्पष्ट दिसावं आणि वरच्या माणसाला खान स्पष्ट दिसावा त्याला गनिमी काबा म्हणायचं आणि मग बरोबर 12 वाजता निरोप घेतला खोटे महाराज महाराजानं निरोप घेतो पुन्हा जन्माला या पुन्हा असा राजा होणं नाही गड्या नाही 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 आज आम्ही त्या रायगडावर जातो तिथली माती आमच्या मस्तकाला लावतो आणि रायगडाला विचारता होतो ए रायगडा ए रायगडा सांगणार रे माझा राजा बोलत कसा होता रायगडा सांगणार रे माझा राजा चालत कसा होता रायगडा अरे सांगणार रे माझा राजा रुचलेला पाहिलायस तू माझा राजा सिंहासनावर बसलेला पाहिलायस तू रायगडा सांगणार रे माझा राजा याची देही याची डोळा पाहिलायस तू कीर्तनकार चुकीचा सांगतील लेखक चुकीचा सांगतील वक्ते चुकीचा सांगतील मालिकेवाले चुकीचा म्हणतील चित्रपटावाले चुकीचा सांगतील पण हे रायगडा तू साक्षीदार आहेस रे इथं त्याचा राज्याभिषेक झाला हे रायगडा इथं तुझ्या खांद्यावरच त्याला त्यांचा तीर ठेवला रे म्हणून तू सांग रायगडा कसा होता रे राजा विचारता होतो आम्ही राजा सय्यद भंडाऱ्याच्या संगतीला आणि महाराजांच्या सोबतीला कोणा जीवा महाले होता जीवामधून वाचला शिवा असं नाही म्हणायचं आता म्हणायचं होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी एक राजा
म्हणताल तुम्ही राजाबद्दल इतकं कीर्तनात बोलताय, खरं सांगू राजा होता म्हणूनच कीर्तन आहेत, नाही ती कीर्तनच झाली नसती. आणि तुम्हालाही वाटत असेल ना आई शिवबा मूल जन्माला यावं, तर सोपी गोष्ट सांगतो, चला राजासारखं मूल जन्माला येणार. एकच करायचं, शिवचरित्राचा गाथ्याचा ज्ञानेश्वरीचा स्पर्श होऊ द्या तुमच्या बोटाला, रामकृष्ण हरी मंत्र येऊ द्या तुमच्या ओठाला, मग छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील तुमच्या पोटाला. जर का माझ्या राजाचं आयुष्य शतकाच्या पार असतं, राजा किती जगला? 50 वर्षे, 100 वर्षे, 1 शतक जगला असताना. जर का माझ्या राजाचं आयुष्य शतकाच्या पार असतं, आजही शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतो. पण दुर्दैवानं चांगली माणसं जास्त जगत नाही, नको असलेली माणसाचं जास्त आहे. आपण सहज म्हणतो आमचं म्हातारी 110 वर्ष जगलं, आता काय करतो? पण म्हातारीने काहीच नाही केलं, काड्या केल्या फक्त गावात लावायला केल्या. किती जगलात महत्वाचं नाही, तुम्ही कसे जगलात महत्वाचं आहे. माऊलींचं आयुष्य किती, तुकोबरायांचं आयुष्य किती, संभाजी महाराजांचं आयुष्य किती, शिवाजी महाराजांचं आयुष्य किती, तुम्ही किती जगलात ते महत्वाचं नाही, तुम्ही कसे जगलात ते महत्वाचं आहे. आता जाता जाताची एक विनंती करतो तुम्हाला, आपल्या हातात आहे हे विश्व टिकवणं. लक्षात आले का तुमच्या? हे सगळं बिघडत चालले बरं का. ऋतुमान बिघडत चाललेत का नाही? आता हिवाळा आहे का उन्हाळा आहे कळतच नाही, कारण गरमी व्हायली. गरमी कधी होती? उन्हाळ्यात. आता गरमी होती, घाम आला मला पोटातून. उन्हाळा तर नाही ना. बरं आता पाऊस पण आलता, पावसाळा तर नाही ना. आता काय आहे? हिवाळा आहे. याला हिवाळा नाही म्हणायचं, हिवाळ्यातच पाऊस आला, हिवसाळा. हा ते बघा, रील बघितली काय की माझी? अरे राष्ट्रवादी, शिवसेना, बीजेपी एकत्र येऊ शकते, मग हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा काय एकत्र येऊ शकत नाही? सगळं नायनाटाकडे चाललोय, म्हणून ती बुद्धी देऊ नको. आज मागणं मागूया, आज अधिकार आहे आपल्याला मागणे, हे काय मागायचा. दुर्बुद्ध ते मना कदा न उपजो नारायणा, आता माझं ऐशे करी तुझे पाय, आणि उपजला भाव तुझे कृपेशी दिजावं. तू कामाने आता याच्यापेक्षा दुसरा कुठला लाभ आहे? विठोबार ठरलेल्या वेळातच सेवा करण्याचा प्रयत्न केला. खूप दिवस झालं तुमचं जागरणही होतंय. 8 ते 10 म्हणजे 8 ते 10. मी वेळेच्या पलीकडे कधी जात नाही, अलीकडे बी कधी थांबत नाही. फक्त पलीकडे गेल्यावर ते ओव्हरटाईम वेगळा घेतो मग त्याचा. मी खूप कीर्तनं केले, खूप व्याख्यानं बी केले, पण तुमच्या गावातल्यासारखे ताट बसलेले पोरं मी कुठं त्या बाका हुशार असते तो. पोरांनो, जाता जाता काही संदेश देणार आहे. तुमच्यासाठी देव, आई आणि बाप
तुमचा खरा देव तुमची आई आणि तुमचा बाप. आणि याच्या पुढचं बोलू का? तुमचा देव तुमच्या घरातली आजी आणि तुमच्या घरातले आजोबा. त्यांचे पायचे पसारे, त्यांना खायला व्यवस्थित द्यायचा. ते आहेत तर घराचं घर पण आहे. बस बस बस, काही खरं नाही गड्या हो. आई, तुमचा बाप जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुमचं माहेर आहे. माहेर संपलं. जिवंतपणी त्याला चांगलं खायला द्या, त्याची पायच्या पहा, त्याला आनंद द्या ना. पुन्हा गेल्यावर रडत बसणे, गेल्यावर काही अर्थ नाही. चला. आणि यशाचा शॉर्टकट नसतो, तरुणांसाठी सांगायला लागलो. मेहनत करा, हे मेहनत करा, खपाखप पैसे कमवा. पैशाशिवाय किंमत नाही. पैसे कमवा म्हणणारा महाराज आहे मी. कळीनं सांगतो, पैसे कमवा. पैसे जर नाही कमी, लग्न सुद्धा होणार नाही. आता कमी प्रॉपर्टीवाल्याला पोरगी भेटत नाही. किमान पोरीसाठी का होईना पैसे कमवा. व्यवसाय करा, चांगले व्यवसाय करा, मोठा विचार करा, मोठे व्हा. छोटा विचार करणारा माणूस कधी मोठा होत नाही, आणि मोठे विचार करणारा माणूस कधी छोटा राहत नाही. विचार मोठे करा ना, शॉर्टकट नका बघत जाऊ. आमच्या तिकडे एक आजी आहे, तिला 2 मजली घर बांधायचं होतं. भागवत महाराज 2 मजली घर बांधायचं होतं म्हणून ती ते आर्किटेक्टकडे, डिझायनरवाल्याकडे गेली, प्लॅनवाल्याकडे, इंजिनियरकडे गेली. त्या इंजिनियरला म्हणली, दादा मला 2 मजली घर बांधायचं आहे आणि खर्च किती येईन? तो इंजिनियर म्हणला, आजी खालच्या मजल्याचा 20 लाख रुपये पकडू, आणि वरच्या मजल्याचा किती येईन? तो इंजिनियर म्हणला, वरचा मजल्याला फार खर्च येणार नाही, 10-12 लाखात होऊन जाईल. आजी म्हणली, मग असं कर, खालचा राहू दिसा, आता वरचाच बघा. यशाला शॉर्टकट नसतो दादा. शॉर्टकट नका शोधू. कॉपी करून तो कोणी पास होईल. अभ्यास करून मूल मोठं व्हावं प्रत्येक आई वडिलाला वाटतं. तुम्ही निर्व्यसनी राहा प्रत्येक आई वडिलाला वाटतं. आणि आत्तापासूनच तंबाखू, आत्तापासूनच गुटखा, आत्तापासूनच तोंड सडायला लागले तुमचे, तोंडाचा वास यायला तुमच्या आत्तापासूनच. काय पाप केलं तर मायबापाने तुमचं? आत्तापासून सणासण पुड्या खायला लागलात तुम्ही. डीजे पुढं नाचायला, थोबाड वाकडी करू. काय वाटत असेल? इथं कीर्तन करताना, कीर्तनात जर तुमचं पोर नाचत असेल तर आईला बरं वाटतं. आणि डीजे पुढं नाचल्या, लगीन आहे लोकाचं, त्या बघा ना, काय बाबा, काय मी कुठं काय म्हणालो, आमच्याकडे वेगळे. स्वतःची वेगळी वाट निर्माण करा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. आणि गावात ना, आजच्या कीर्तनातून एकच बोलतो, गावात झाडं भरपूर लावा गड्या. शोभा खरी ती आहे गावाला. भरपूर झाडं लावा. झाडं लावताना मला सांगा, सर तुम्ही तर मोठी माणसं आहे गावात, पण झाडं लावा भरपूर, हिरवं. पोरांना सांगू का, पोरांनो, गुटखा खाऊन, तंबाखू खाऊन गाव लाल करण्यापेक्षा झाडं लावून हिरवगार करा. आणि तुम्हाला गाव हिरवगार करायचं तुमचं स्वप्न असेल ना, तुम्हाला करायचं असेल ना, तुम्ही काही वर्गणी करा, हक्कानं वर्गणी मलाही मागा. तुमच्या गावासाठी मी पैसे देतो झाडं लावायला. आजच्या कीर्तनातून एकच घेऊन जायचं, आई उद्यापासून गावात लावा करायच्या. कशाच्या? झाडाच्या. झाडं लावायचे बी, जगून दाखवायचे. एवढी एक अपेक्षा माफक ठेवतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर.